चला तर मंडळी, मोकळे सुटसुटीत पोहे करण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 4 लोकांना नाश्ता पुरेल एवढे पोहे भिजत घातले. पोह्यांमधलं पूर्ण पाणी काढून मोकळे करून ठेवायचे. त्यानंतर कांदा जास्त प्रमाणात येते, आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. कांदा कट करून झाला, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर कट करून घ्यायची. त्याचबरोबर हिरवी मिरची कट करून घेतली. मधून मधून पोहे असे मोकळे करून ठेवायचे, म्हणजे ते एकाला एक लागत नाहीत. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरा मोहरी घालायची, हिरवी मिरची, कांदा, भाजून घेतलेले शेंगदाणे वापरलेले आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचा. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं. तयार फोडणीमध्ये भिजवून घेतलेले पोहे घालून घ्यायचे. हे पोहे यामध्ये मिक्स करत असताना खूप जास्त हलवायचे नाही. व्यवस्थित मिक्स करून झाले की थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून यावरती घालून घ्यायचा, म्हणजे मस्त दिवसभर सॉफ्ट राहतात. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब